नाही का त्याचं तणनाशक मारतो आम्ही. परत आळीचं बी, आळी पडू नये म्हणून. आणि आता हे तणनाशक मारलं का पाणी दिलं का खत टाकायचं. खत टाकल्या वाढी लागते मका. आणि मग एकदा तुरा आली का लगेच कणस. मग कणस 2-3 महिन्यात येतात. कणस 3 महिने लागतात. इकडे एक पंप त्या तिकडे एक पंप चाललाय. 2 पंपाने औषध मारतात. आणि आता अशी झाली ती महिन्याची मका. एक महिन्याची ही मका झालेली आहे. तिकडं ऊस आहे, ऊसाला पाणी चालू आहे. त्या आंब्याखाली आम्हाला काही स्वयंपाक करायचा म्हणलं का आम्ही आंब्याखाली आड्याला जराशी, आंब्याखाली बी नाही, आड्याला जराशी चूल करून स्वयंपाक बनवतो. आपलं रानात काही खावं वाटलं का करायचं आपलं. अजून 2-4 टाक्या पडत्या मग होईल मारून. काल 4-5 बाया भरल्या होत्या. ही सोयाबीन घेतली खुरपून. त्यांच्या दिवसभर गेली खुरपायला त्यांना. ही सोयाबीनचं मस्त अवघड आहे. आता लागलं त्याला फुलं यायला. शेंगा लागत त्या. भाजी लय होती कालच्याला. त्या बायाने खुरापाने नेली. ह्या बाया म्हणलं तुम्हाला सोयाबीन काल खुरपून काढली. 4-5 जणी पण चांगलं खुरापलं बायाची. एका दिवसात खुरापणी झाली त्यांची. टाकली चांगली आहे. पहिला ऊस होता, आता सोयाबीन केली. भारी बसलेली पण आता फवारणी चालली. पण मोकार वारं सुटलं. वारं नाही पाहिजे फवारायच्या टायमाला. ते काय एक पंप तिकडं, ते पंपावाला तिकडं गेला, एक पंप तिकडून मारत आलाय. आता असं आहे शेतकऱ्याचं काम. शेतकऱ्याची काही सोपी नाही. लई कष्ट करावं लागत. शेती करतं ते बी पण फायदा. आपण कष्ट केलं तर फायदा आहे ना. मग एकरात जरी कांदा केलं ना तरी 3 पिशा म्हणलं तरी 3 पिशा होत्या. असं नाही कष्ट केलं. संपलं वय हो पाणी. आता पाणी संपलं. अजून 2-3 टाक्या लागत्या. आता नाल्याहून पाणी आणायचं. तिकडं संपलं. लाईट आली. लाईट कशी आहे तिथं डीपीचा ते हे पडलंय. फ्यूज गेलाय जणू तर चालू होत नाही. मग आता नाल्याहून पाणी आणायला. नाला पाडत्या तिकडे. औषध किती आहे टाक्याचं? 2 टाक्या होत्या का? एकच? अहो 2 टाक्या होत्या. पगार तिथंच मुरतोय. दे भाडं आणि बाजार संपला. मग शेतकऱ्याचं बरं आहे आपलं. आता हे ऊस लावलाय. या ऊसाला बी फवारणी करायची. हे नवीन ऊस लावलेला आहे. त्याच्यात मकार गव्हाळापेक्षा तांदूळचा जास्त आहे.
राहिलेली आहे. आता त्याच्यात परत एक दिवस बसायला लागेल आम्हाला. थोडंफार राहिले बायांकडून वल्लं असल्यामुळं बायांनी नाही परतलं. इथं तर अशी बी ती उच पडली की नाही, लय उच सोयाबीन झाली. सगळीकडे जरा उंची नाही वाढली काही, पण त्या इथं माती असं जरासं खतामुळं मोकार मोठा झालेला आहे. ती वाऱ्याने अजून उलटली. असा पोखरा आहे लय मोठ्या झाली त्या कडच्या बाजूला. कालच बाया म्हणत होत्या लई सोयाबीन भारी दिसते, आणि त्याच्यात वार लई ना आता इतकं हालती नाही. एवढी सोयाबीन ह्यात आली बसून झाडांच्या पर्यंत.